सूत म्हणतात ऋषी शुकाचार्य म्हणतात राजा. 2 दिवस झाले 5 राहिले 7 पैकी 5 शिल्लक आहे 2 निघून गेले. पहिला दिवस तयारी करण्यात गेला, दुसरा दिवस चालू आहे तोही मात्र राहिला फक्त एक घटकाचा शिल्लक तोही निघून गेला राहतेच का. म्हणून म्हटलं जातं काळ वेळ कोणाकरिता थांबत नाही. तुम्ही कमावलेली संपत्ती सुद्धा तुमच्याकरिता थांबत नाही. आपण कमावलेली संपत्ती धन हे फक्त इथेच ठेवल्या जातं. तुका आणि तुला एका चक्र पाणी वाचवली की आपल्याला त्या परमेश्वराशिवाय मात्र या जगातून मात्र कोणी सोडणार नाही. विचार करा. म्हणून म्हटलं जातं त्याला चक्र पाण्याला मात्र आपण धरलं तो मात्र शेवटपर्यंत आपला साथ सोडणार नाही. आणि या भवसागरातून जर आपल्याला जर पार जर व्हायचं आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये मात्र परमेश्वराचं नामास स्वरूप असणार या जगातल्या जीवाशी संबंध आणि या भवसागरातून जर आपल्याला पार जर करेल तर मात्र नामरूपी तत्व नावाडी बनवतो. ज्याप्रमाणे समुद्र पार करण्याकरिता मात्र एक केवळ किंवा नाव चालवणारा पाहिजे, त्याचसारखे या जगाला आपल्याला या भवसागरातून पार होण्याकरिता मात्र नामरूपी मात्र नाव आपल्या अंतःकरणामध्ये असलं या मात्र सहज मात्र या करावं या पार सहज मात्र या भवसागरातून मात्र आपल्याला तरल्या जाईल. सूत म्हणतात ऋषी शुकाचार्य म्हणतात राजा एक अवतार आपण बघितला होता मत्स्य अवतार. समोर चालता चालता बघा टाकून दिलेला परमात्मा मात्र परत भेटण्याकरिता येतो फक्त नियमाच्या जोरावर. आपल्या घरी जर कोणी जर येत असेल किंवा आपल्या घरी जर नेहमी येणं जाणं जर लोकांना चालू असेल तर कशाच्या जोरावरती? तुमच्या स्वभावाचा जोरावर, तुमच्या राहणीमानीच्या जोरावर. त्याकरिता तुमच्या इथे देवाणघेवाण चालू राहते, येणं जाणं चालू राहतं. त्याचप्रमाणे जगाचं परमेश्वर याचा मात्र जगाविषयी असलेला नियम चालू होता. पण आता श्रापदेव नावाचा टाकून दिल्यानंतर मात्र परत भेटण्याकरिता येते. राजन बघ म्हणून जीवनामध्ये मात्र एखादं असं काही करावं ते आपल्यासोबत शेवटपर्यंत राहील. म्हणून म्हटलं तर आपण केलेलं सत्कर्म, आपण केलेलं नामस्मरण, आपण केलेली वाटचाल धर्माकरिता, आपण केलेलं सत्कर्म हेच मात्र आपल्या सोबत येत असतं. म्हणून म्हटलं शेवटच्या दिवसाची जर म्हणजे गाठी जर आपल्याला बांधायची आहे तर मात्र हे सत्कर्म धर्माचं कार्य व्यवस्थित केल्यानंतर ही गाठी मात्र बांधावी. जगातून संपत्ती जर न्यायची आहे तर आपण एखादं केलेलं सत्कर्म, एखादा केलेला परोपकार, एखादी केलेली सेवा, एखाद्याला सतत मार्गावर लावलं तेच आपल्यासोबत जात असतं. बाकीचे इथेच ठेवावं लागतं. मग तुमचं 10 इकट येणार नाही, तुमचं गाडी घोडा बंगला मात्र तुमच्या सोबत येणार नाही. म्हणून म्हटलं तर या भवसागरातून भवसागराचं फक्त आपण सुख मात्र उपभोग घेऊ शकतो. पण मात्र त्या सुखाला नेहमी जर आपल्या जवळ जर ठेवतो म्हटलं तर कदापि नाही. ज्या दिवशी मनुष्याचं अंतःकरण क्षय पावतो त्या दिवशी मात्र सर्व सुख तुमचे या ठिकाणी मात्र क्षय पावले जातात. मग आपल्या सोबत जर येत असेल तर या जगाचं केलेला परोपकारच लागतात. म्हणून म्हटलं परोपकारासारख्या या जगामध्ये मात्र पुण्य नाही आणि परकिडासारख्या जगामध्ये पाप नाही. म्हणा व्यासे अष्टादश पुराणा व्यासेन द्वयम वचने पुण्याय परोपकाराय पापाय परम
पुण्यासारखं परोपकारासारखं पुण्य नाही आणि दुसऱ्याला त्रास देण्यासारखा मात्र या जगामध्ये मात्र तडपिडा नाही. म्हणून आज आपण आपल्या शरीराला मात्र त्रास देत बसतो. म्हणून आज सर्वात जास्त जीव जर थकला असेल, त्रस्त असेल, तर तुमच्या अंतःकरणामध्ये असलेलं मनस्ताप आणि या मनस्तापाला जर दूर जर करायचं आहे, ही भगवत रूपी गंगा मात्र म्हणाला दूर कर. महाराज या म्हणाला मात्र आपल्या जीवनातला मनस्ताप जर दूर करायचा आहे तर काय करायचं? जगद्गुरु तुकाराम महाराज एकच करा. या धर्म मंडपात आल्यानंतर मात्र प्रपंचाचे काम धर्म मंडळाच्या मागे बाहेर दिसला आणि निर्मोह मोहला धर्म निर्मळ सुद्धा मोहारण्यात त्या धर्म मंडपात आणि त्या धर्म मंडपात राहून मात्र जगाचा जीवलग असणारा दया दाडू कमाळा पत्नी त्या भगवंताच्या शरणाला राहो आता हे ध्यान रहो आता हे ध्यान रहो कोंडून कोंडून धरणे जीवे देह भावी आणि या भावाने जर आपलं मन जर या ठिकाणी जर राहिलं ध्यान असतं तर मात्र मग जीवाला मात्र कोण्याही जीवाचा घडो मत्सर आणि मग
जीवाला जर कोणत्याच जीवाचं जर मस्त जर राहणार नाही तर मग मात्र निर्मोह निर्वत्सर मनुष्य राहतो, निष्काम स्वरूपाचा राहतात. आणि या जीवनामध्ये मात्र मस्त राहून चालत नाही. मस्त राहणं की माझ्या आपल्या जीवाला लढणं आणि जीवाला